दरम्यान अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध टीका होत आहेत. भाजपामध्ये जाऊन आदर्श घोटाळा पवित्र करायचा असेल अशा शब्दामध्ये खासदार संजय राऊतांनी टीका केलेली आहे. तर चव्हाणांचा राजीनामा दुर्दैवी असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. आता जर भारतीय जनता पक्षाला आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल सिंचन घोटाळ्याप्रमाणे तर आम्ही पाहू. पण अशोकरावांवरती आमचा विश्वास आहे. कालपर्यंत ते आमच्यातच होते, पण जरी कोणाला काही वाकडी पावलं टाकायची असतील तर कोण अडवणार. नाही, मला अजूनपर्यंत अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला का दिला वगैरे मला माहीत नाही. पण मला वाईट वाटतं की ज्या घरात काँग्रेसने 1952 सालापासनं मंत्रिपद दिलं, मंत्रिपद हे महत्त्वाचं नाही तर अशोक चव्हाणांचं घर हे काँग्रेसी विचारांचं होतं. शंकरराव चव्हाण हे कट्टर काँग्रेसी होते आणि अशोक चव्हाण हे कट्टर काँग्रेसी होते. असं काय झालं अचानक की त्यांना हे सोडावं लागतं आहे, याच्यावर माझा काय विश्वास बसतच नाही आणि जे होते ते दुर्दैवी आहे.